वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। तर बघा मग आज मी तुम्हाला ब्लाउजची खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाइन सांगणार आहे। बऱ्याचदा आपल्याला युनिक वेगळी अशी डिझाइन बनवायची असते, पण साधी आणि सोपी सुद्धा पाहिजे नसते, जेणेकरून आपल्याला ती सहज बनवता येईल। बरेचसे आपले सबस्क्राइबर असेही असतात की ते नवीन शिकत असतात, त्यामुळे त्यांना काही डिझाइन जमत नाही। तर कुठलीही डिझाइन असो, मी अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते। तर आज सुद्धा मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाइन आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त अशी ब्लाउज डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित सुद्धा कशी बनवावी तर हे सुद्धा लक्षात येईल। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे नक्कीच या छानशा ब्लाउज डिझाइनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल। अशी ब्लाउज डिझाइन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, ठीक आहे। चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला ब्लाउज डिझाइन बनवता बनवता त्या फिनिशिंगच्या काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा नक्कीच लक्षात येतील, ठीक आहे। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा ब्लाउज पीस आहे आणि त्याचा काठ ऍक्च्युअली मी काठ कट करून सेपरेट करून घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला डिझाइन बनवणं सोपं जावं। तर इथे बघू शकता तुम्ही की भरपूर मोठा असा काठ आहे आणि बऱ्यापैकी जास्त सुद्धा आहे। सो त्यामुळे आपल्याला खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाइन इथे सहजच बनवता येईल। तर बघा आता हा काठ मी सध्या जरा साईडला ठेवते आणि याचं बघा इथे ब्लाउजचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं बॅक पार्ट मी इथे कटिंग करून घेतलेला आहे। तर सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाइनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी। तर बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे तर ती इथे आहे 12.5 आणि 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता वरच्या साईडला आपण गळारुंदी आणि शोल्डर टाकलेला आहे। तर ते बघा आपण या पद्धतीने दाखवते तुम्हाला मी की 5.5 पूर्ण शोल्डर घेतलेला आहे आणि 2.5 इंचाची गळारुंदी। तर गळारुंदीची मी इथे लगेचच मार्किंग करून घेतली आणि ही जी काही साईज आहे तर ह्या साईज साठी जो काही मुंडा आहे तर तो इथे आपण घेतलेला आहे 5.5 इंचाचा, ठीक आहे। आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 8 चौक 32 अधिक 1.5 असं टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमची जी माप असेल तर तो टाकून इथे कट करून घ्यायचं आहे। आता बघा सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे। तर इथून तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये 0.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करून मार्किंग करायची। तर मी 10 इंचाला मार्किंग केली, पुन्हा 2.5 इंच गळारुंदीची मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा 2.5 इंच खाली सुद्धा मार्किंग केली आणि बघा या पद्धतीने लाईन ड्रॉ करून हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली बेसिक स्टेप आहे। कुठलाही गळा असो कुठलाही शेप असो आपल्याला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने मार्किंग करावीच लागते, म्हणजे हा बॉक्स ड्रॉ करावाच लागतो। इथून बघा 1ला मार्किंग करायची आहे आणि सिंपल असा गोल गळ्याची मार्किंग आपल्याला इथे करून घ्यायची आहे। तर बघा मग इथे मी गोल गळ्याची मार्किंग करून घेतली, ठीक आहे। तुम्हाला अजून थोडा डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात। आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, आपल्याला इथून कडेकडेने 1 इंचाला मी मार्किंग केली स्टार्टिंगला आणि खाली 3 इंचाला आणि त्याचं निम्म 1.5 आणि 1 इंच फक्त आडवी रुंदी घ्यायची आहे। आणि बघा ह्या पद्धतीने मग इथे एक कर, त्यानंतर दुसरा कर, अजून एक तिसरा कर आणि मग त्यानंतर खाली त्रिकोण टाईप शेप आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे। तर ही जी काही मार्किंग आहे तर तुमचा गळा किती डीप आहे, ब्लाउजची उंची कशी किती आहे त्यावर थोडंसं डिपेंड आहे, पण ह्या पद्धतीने 2 गोलाकार घेतले तरी सुद्धा चालेल किंवा 3 घेतले तरी सुद्धा चालेल। ह्या पद्धतीने बघा आता मी हा शेप थोडासा डार्क करते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती मार्किंग कशी केलेली आहे आणि कशी नाही ते, ठीक आहे। तर बघा मग ही गळ्याची आपली परफेक्ट अशी मार्किंग झालेली आहे। आता ही मार्किंग आपल्याला इथे कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची आहे। तर बघा मग ही जी काही डिझाइन आहे यासाठी आता आपल्याला कॅनव्हास पेपर सुद्धा जास्त लागणार आहे। तर हा पेपर कॅनव्हास आहे, लक्षात राहू द्या। कॅनव्हास पेपर मध्ये कॉलर कॅनव्हास वगैरे वेगवेगळे असतात, तोच आपण बॉटमला सुद्धा यूज करतो, पण ब्लाउज डिझाइन साठी आपल्याला जो काही कॅनव्हास पेपर यूज करायचा असतो तर तो पेपर कॅनव्हास असतो, म्हणजे बऱ्यापैकी तो पातळ असतो, इझिली आपल्याला स्टिच करता येतं। एवढंच नाही तर आपल्याला ते ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो किंवा ब्लाउज धुतल्यानंतर वगैरे ते मऊ पडतं,
ठीक आहे, आणि तो डबल फोल्ड करून या पद्धतीने बघा बॅक पार्टवर ठेवून आपल्याला फेंट फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे, बाकी काही विशेष नाहीये. ठीक आहे, तर बघा मग मी आहे तशी मार्किंग इथे कॅनव्हास पेपरवर केली. आता कॅनव्हास पेपरच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ती मार्किंग फेंट फेंट दिसत आहे, तर ती आपल्याला तिथे डार्क करून घ्यायची आहे. तर बघा आतला गोलाकार शेप आहे आपला, कारण की बऱ्याचदा कस्टमरला गोल गळ्याची डिझाईन सुद्धा हवी असते आणि आपल्याला समजत नाही काठापासून कशी बनवावी, तर ही डिझाईन सुद्धा तुम्ही इझिली बनवू शकतात. लुक खूप सुंदर येतं, पुढे तुम्हाला कळेलच. तर बघा ही फायनली आपली मार्किंग झालेली आहे. तर किंचितचं मार्जिन ठेवत मी इथे हा कॅनव्हास पेपर कट करून घेतला. ठीक आहे, आता हा कॅनव्हास पेपर कट झाल्यानंतर हा जो काही काठ आहे तर तो बसतोय का, तर तो बसतोय. तर बघा मी बरोबर इथे सेंटर पासून कट करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी आता आपल्याला हा काठ जॉईन करून घ्यायचा. तर एक काठ सरळ आणि दुसरा त्यावर उलटा ठेवायचा आहे आणि आपल्याला बरोबर डिझाईन दिसेल अशा पद्धतीने मार्जिन ठेवत एक सिंपल अशी इथे टीप टाकून घ्यायची आहे. तर बघा आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला हे सरळ करून यावर दाबटीप द्यायची आहे. ठीक आहे, आणि शक्यतो दाबटीपला मॅचिंग दोरा यूज करायचा, जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही. त्यात बघा हा आपला पार्ट रेडी झालेला आहे. आता तो मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घेऊयात. तर ब्लाउज पीसचा बॅक पार्ट सरळ ठेवला, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवलेला आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत ह्या पद्धतीने एक टीप मारून घ्यायची आहे. हे टीप मारल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा पार्ट सरळ करून तिथे द्यायची आहे दाबटीप. आणि इथे सगळ्यात महत्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाउजची डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंग साठीची ही एक खूप महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा दाबटीप एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित दिलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेले जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत जोडून घ्यायचं आहे. ते जोडताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा मग प्रॉपर फिनिशिंग सहित मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यावर जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून आपल्याला ते स्टिचिंग करायला सोपं जावं यासाठी. आता हा पार्ट आपला रेडी झालेला आहे, तर मी बरोबर मध्यभागी एक मार्किंग करून घेते आणि बघा आता आपण हा जो काही पॅच आहे ना तर तो सगळ्यात आधी आता इथे रेडी करून घेऊयात. तर बघा सगळ्यात आधी आपल्याला मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडला आपली डिझाईन व्यवस्थित यावी यासाठी. त्यानंतर आता ही टीप मारल्यानंतर जो काही आतला गळा आहे म्हणजे गोल गळा तर त्यावर आपल्याला टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या काठ जो आहे ना तर तो मी उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर कॅनव्हास पेपर ठेवून घेतलेला आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने बरोबर काळजीपूर्वक आपल्याला इथे गोल गळ्याला टीप मारून घ्यायची आहे, एक्झॅक्टली जी मार्किंग आहे त्यावरच. त्यानंतर काय करायचं आहे, कडेची जी काही मार्किंग आहे ना तर त्यावर आपल्याला टीप मारायची आहे. तिथे सुद्धा आपल्याला जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली तशीच टीप येईल याची काळजी जरा घ्यायची आहे, कारण जर तुम्ही जशी टीप माराल तसाच त्याचा प्रॉपर शेप येईल आणि आपली फिनिशिंग सुद्धा. सो त्यामुळे अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला बरोबर जी मार्किंग आहे त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग मी व्यवस्थित मारून घेत आहे. आपला सेंटर सुद्धा एकदम व्यवस्थित मॅच झालेला आहे, कारण बऱ्याचदा जर का स्टिच करताना तिरकं झालं तर सेंटर तिरका होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळेच मग मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की एक मध्यभागी टीप मारायची आहे, ती पण फक्त आतल्या गळ्यापुरतीच. लक्षात राहू द्या, म्हणजे जिथपर्यंत गोलगळा आहे तिथपर्यंतच मारलेली आहे, खाली काही आपण साईडच्या मार्किंगला मारलेली नाहीये. ठीक आहे, तर बघा आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते इथे आपल्याला कट करायचं आहे. तर बघा फक्त एक लाईन एवढंच मी इथे मार्जिन ठेवत आहे, ते पण आपण नंतर कट करणार आहोत, पण आता लगेच काही गरज नाहीये. आणि बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक जसं जसं शेप आहे ना तसं तसं इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. कटिंग करताना कुठलाही शेप चेंज होणार नाही, कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण की आता हा जो काही पॅच आहे ना यावरच आपलं संपूर्ण ब्लाउजचं लुक डिपेंड आहे. कारण संपूर्ण काठ आपण इथे ह्या पॅच साठी यूज केलेला आहे आणि ब्लाउज पीस तर आपला प्लेनच आहे, त्यामुळे काठ कशा पद्धतीने लागला जातोय ते जास्त इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग हा पॅच आपला इथे रेडी झाला. आता बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे एक सेंटरला मी छोटासा कट मारलेला आहे आणि
बॅक पार्ट उलटा ठेवायचा आहे आणि पॅचचा पण सेंटर आणि ब्लाउज पीसचा सेंटर आपल्याला मॅच करायचा आहे बरोबर. आणि लक्षात राहू द्या की बॅक पार्ट पण उलटा ठेवला आणि आपण हा जो काही आपला पॅच आहे तर तो पण आपण उलटा ठेवला आणि सगळ्यात आधी मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे बघा इथपर्यंत. ठीक आहे. आता ह्या टीपमुळे काय होतं की सेंटर पासून दोन्ही साईडला आपला गळा सेम होतो, मग शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहत नाही किंवा काही तिरकं वगैरे सुद्धा होत नाही. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला जो काही गोल गळा आहे ना त्यावर इथे टीप मारून घ्यायची आहे बरोबर जी मार्किंग आहे तिथेच. इथे कुठेही मार्जिन वगैरे काहीही पकडण्याची सोडण्याची गरज नाहीये. ठीक आहे. एक्झॅक्टली जी गोलगळ्याची मार्किंग आहे त्यावर आपण इथे टीप मारून घेतली आणि यानंतर आता आपल्याला जे काही मध्यभागी एक्स्ट्राचा आहे हा पार्ट बघा, कॅनव्हास पेपर, काठाचा, पॅचचा, बॅक पार्टचा, तर तो सगळाच आपल्याला इथे कट करायचा आहे. फक्त 1/2 इंच एवढं मार्जिन इथे ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू म्हणजेच हा जो काही पॅच आहे ना तर हा वरच्या साईडला येईल त्यावेळेस तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने आपण आता ते सरळ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. तर लक्षात राहू द्या दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा वगैरे कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही व्यवस्थित आठवणीने आवर्जून फॉलो करायची आहे, कारण की नुसतं डिझाईन शिवूनच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित येणं तितकंच गरजेचं असतं. तर बघा मग आता तिथे दाबटीप दिल्यानंतर आपल्याला जो काही आपला कडेकडेचा शेप आहे ना एक्झॅक्टली त्यावरच इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि टीप मारताना कुठेही गोळा वगैरे होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे, कारण पॅचची मार्किंग करण्यापासून ते जोडण्यापासून तो पॅच बनवण्यापासून तो बॅक पार्टला पेस्ट कर असतो, ह्या जेवढ्या काही गोष्टी आहेत ना ते ह्या सगळ्या आपल्याला काळजीपूर्वकच कराव्या लागतात, तरच आपला ब्लाउज प्रॉपर फिनिशिंग सहित इथे डिझाईन असेल तर ती रेडी होते. नाहीतर मग जर का ते काही चुकलं तर ते सगळं तिरकं तिरकं होत असतं. त्यामुळे मग ही खूप काळजीपूर्वक तुम्ही जरा फॉलो करायचं आहे. आणि बघा मग ह्या पद्धतीने मी संपूर्ण पॅचला इथे कडेकडेने टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर थोडंसं कडेकडेचं बघा आपण एक लाईन एवढं एक्स्ट्रा ठेवलं होतं ना तर तेवढं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. जिथलं जिथलं वाटतंय ना तिथलं तिथलं हे बघा मधले कसं कानेकोपरे पण व्यवस्थित आहे ना तितकंच गरजेचं आहे. तर इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर बघा मी एकदम बारीक अशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात आणि मी इथे गोल्डन घेतलेली आहे कारण की गोल्डन कशावरही इझिली मॅच होत असते. फक्त मी खूप बारीक घेतलेली आहे. तुम्ही ब्रॉड घेऊ शकतात, साडीचा कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशनची घेऊ शकतात, कुठलीही घेऊ शकतात. आता मी इथे मॅचिंग दोरा पण होऊन घेतला आणि बघा इथे कडेकडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आता मी बारीक लेस यासाठी घेतली की हा जो काही पॅच आहे ना ते याला खूप कानेकोपरे आहेत आणि तिथे व्यवस्थित ती लेस एकावर एक फोल्ड होणं गरजेचं आहे. त्यामुळे जाड लेस असेल तर व्यवस्थित शेप येत नाही. आता लेस तुम्ही कशी लावतात त्यावर सुद्धा तुमचं संपूर्ण पुढचं जे काही लुक आहे तर ते डिपेंड आहे. तर बघा जिथे कानेकोपरे येतात तिथे लेस व्यवस्थित प्रॉपर आपल्याला काय करायची आहे एकावर एक ठेवून अशी त्रिकोणी फोल्ड करतो ना सेम तशीच करायची आहे, म्हणजे मग आपला जो काही शेप आहे तर तो प्रॉपर आपल्याला हवा आहे तसंच यावा. यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग आता कडेकडेने शेपच वेगळा आहे त्यामुळे गोलाकार वगैरे आहे म्हणून मग लेस लावायला सुद्धा थोडा टाइमच लागणार आहे. पण अतिशय काळजीपूर्वक आपला पॅचचा शेप चेंज होणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला लेस लावायची आहे. मी म्हटल्याप्रमाणे इथे तुम्ही कॉन्ट्रास्ट सुद्धा घेऊ शकला असतात, पण मी इथे गोल्डन घेतलेली आहे आणि मला असं वाटतं की अशी डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही सुद्धा बारीकच लेस घ्यावी, जेणेकरून तुमचं सुद्धा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित नक्कीच रेडी होईल. तर बघा मग बरोबर सगळे कानेकोपरे आपण इथे फोल्ड करत करत लावून घेत आहोत. इथपर्यंत तर झालेलं आहे आता सेंटर पर्यंत. तर बघा त्याच्या साईडने पण आता बरोबर आपल्याला अर्ध्यापर्यंत आपण जसं लावलं ना तसंच दुसऱ्या साईडला सुद्धा व्यवस्थित फोल्ड करायचं आहे. आता इथला पण शेप बघा जरा खूप जवळ जवळ तो कर्व आहे त्रिकोणचा आणि वरच्या कर्वचा, तर तिथे सुद्धा व्यवस्थित कानाकोपऱ्यावर लेस फोल्ड करत करत आपण लावत आहोत. कारण की कसं आहे ना आपण जे काही स्टिच करतो त्याबरोबर तुम्ही लेस कशी लावतात ते सुद्धा तितकंच
इम्पॉर्टंट असतं. लेस जरी व्यवस्थित लागली गेली नाही तरी सुद्धा फिनिशिंग बिघडण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे संपूर्ण डिझाईन असो किंवा ब्लाऊज असो, महत्त्वाचे टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करत जर स्टिच केल्यात तर फिनिशिंग सगळ्या गोष्टीची खूप छान येईल. आणि कसं ना, जास्त ब्लाऊज शिवले, जास्त प्रॅक्टिस केली तर ह्या सगळ्या गोष्टी सोप्या वाटतात, नवीन नवीन अवघड वाटू शकतात, पण त्या तितक्या अवघड सुद्धा नाहीये. तर बघा मग फायनली इथे इथपर्यंत लेस लावून झालेली आहे. आता लेसला द्यायची आहे आपल्याला डबल टिप. मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की लेस जाड बारीक कशीही असो, शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस प्रॉपर अशी दाबली जाते, ती वरती तरंगत नाही, ती पॅकही लागली जाते आणि त्यामुळे त्याची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. त्यामुळे शक्यतो लेस जाड बारीक कशीही असो, डबल टिप देण्याची थोडी सवय लावायची. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट आहे लेस बाबतीत, तो म्हणजे मॅचिंग दोरा सुद्धा यूज करायचा, म्हणजे मग अजून प्रॉपर फिनिशिंग सहित आपली लेस दिसते. तर या छोट्या मोठ्या गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही सुद्धा कुठलीही डिझाईन इझिली फिनिशिंग सहित नक्कीच शिवू शकाल. तर बघा मग अशा पद्धतीने डबल टिप सुद्धा देऊन झालेली आहे. तुम्ही ते बघू शकतात, खूप सुंदर शेप आलेला आहे. लेस सुद्धा प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे लागली गेलेली आहे. हे बघा, ठीक आहे. आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचे आहे, तर ते आता आपण आधी टाकून घेऊयात. तर बघा इथे सेंटर पासून मी 4.5 इंचाला मार्किंग केली, अर्धा इंच साईडला आणि उभं 3 इंचाच्या टक्सची मार्किंग करून घेतलेली आहे. दुसऱ्या साईडला सुद्धा सेम तसंच. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करत आता आपल्याला इथे तिरका टक्स टाकायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची. त्याचबरोबर स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे, जेणेकरून टक्स लवकर खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही, जेणेकरून आपला ब्लाऊज सुद्धा लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने इथे हे कम्प्लीट झालेलं आहे आपलं. आणि त्यानंतर आता आपला आतला जो काही गोलगळा आहे ना, तर तिथे आपल्याला इथे पायपिंग लावायची आहे. तर मी ते रेडीमेड पायपिंग लावते. तर बघा गोल्डन मध्ये माझ्याकडे 2 शेड आहे, तर जो मॅच होईल तर तो इथे मी लावत आहे. तर रेडीमेड जी पायपिंग मिळते तर त्यामुळे डिझाईनला छान अशी फिनिशिंग सुद्धा येते. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा असं नक्की यूज करू शकता. तर बघा मग मी इथे आता पुन्हा मॅचिंग दोरा ओवून घेते, म्हणजे काठाला मॅच होणारा, कारण की टीप आता ही आपली वरच्या साईडने येणार आहे, त्यामुळे मग फिनिशिंग प्रॉपर येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथे मी सिंगल फूट सुद्धा लावून घेतलेला आहे, कारण की रेडीमेड पायपिंग जी असते किंवा मोती लेससाठी आपल्याला सिंगल फूट यूज करावं लागतं. तर ते कसं यूज करायचं तर याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकतात. आणि ह्या पद्धतीने बघा मग लेस बरोबर आतमध्ये टाकायची आहे आणि आपल्याला गळ्याच्या कडेकडेने एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लावून घ्यायची आहे. फिनिशिंग बिघडता कामा नाही. हे बघा एकदम थोडं थोडं पकडत लावायचं आहे आपल्याला. थोडासा टाइम लागला तरी सुद्धा चालेल, पण अतिशय काळजीपूर्वक लावून घ्यायचा आहे. त्याचा जो काही सपोर्ट आहे तर तो पूर्ण आतमध्ये गेला पाहिजे आणि फक्त आपल्याला बारीक अशी आपली जी काही पायपिंग आहे ना तर तीच बाहेर दिसली पाहिजे. त्यासाठी अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे हे लावून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे. तुम्ही ते बघू शकतात, होत आलेलं आहे बघा बऱ्यापैकी. ठीक आहे. इथून इथपर्यंत सुद्धा. आणि बघा फायनली एकदम कम्प्लीट प्रॉपर फिनिशिंग सहित आपली इथे ही पायपिंग लागली गेलेली आहे. आणि ऍक्च्युली पायपिंगमुळे ना आपलं अजून सुंदर असं लुक आलेलं आहे. इथे तुम्ही मोती लेस सुद्धा लावू शकतात. कॉन्ट्रास्ट पायपिंग रेड कलरची जरी लावायची असेल तर तुम्ही तीही इथे लावू शकतात, किंवा जर लेस लावायची असेल तरी लावू शकतात. ठीक आहे. पण मी इथे गोल्डनच यूज केलेला आहे, कारण गोल्डन कशावरही इझिली मॅच होतं. त्यानंतर इथे रेडीमेड नॉट लावायचं आहे. साधारणतः वरून ते आपल्याला 2.5 ते 3 इंच खाली लावायचं असतं. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची, म्हणजे दोन्ही पण एकाच लेवलमध्ये बरोबर लागले जातात. ठीक आहे. तर डबल टिप देऊन व्यवस्थित आपण इथे हे लॉक करून घेतलेले आहे. आणि फायनली आता नॉट लावलेला आहे. लक्षात राहू द्या, एका ब्लाऊजला आपल्याला 1 मीटर नॉट लागतं, म्हणजे अर्धा मीटर एक साईडला. ठीक आहे. तर बघा आता इथे अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि इथे आता रेडीमेड जे काही लटकन असतात ना तर ते मी इथे यूज करणार आहे. तुम्ही फॅब्रिक पासून बनवायचे असेल तर बनवू शकता, तुमच्या किंवा कस्टमरच्या चॉईसवरती डिपेंड आहे. ठीक आहे. तर बघा मी इथे काठाचा कलर आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन, म्हणजे ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनचे इथे हे लटकन लावून घेतलेले आहे. त्यानंतर इथे एखादं बटन, पॅच असं काहीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता. ठीक आहे. तर बघा मग फायनली काठापासून गोल गळ्यावर आपण खूप सुंदर अशी पॅचवर्क डिझाईन बनवून घेतलेली आहे. संपूर्ण झालेली आहे बघा. फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे. लटकन पण आपण इथे जरा मी म्हटल्याप्रमाणे कॉन्ट्रास्ट यूज केलेला आहे, त्यामुळे तर अजूनच सुंदर असं या डिझाईन लुक सुद्धा आलेला आहे. आणि
अशी छानशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूपच सुंदर असं लुक सुद्धा येईल. ठीक आहे. सो बघा मग ही संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघून अशी डिझाईन सहज बनवता यावी. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल. ठीक आहे. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब करा त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल तर नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही. ठीक आहे. चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.